नागपुरात एक भीषण अपघात घडलाय। नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये एका 65 वर्षीय सायकलस्वार वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीतील FCI गोदामाच्या गेटसमोर सिमेंट रोडवर हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार मृत वृद्धाची ओळख दुधराव लक्ष्मण पाटील अशी असून ते देवनगर परिसरातील रहिवासी होते। दुधराव पाटील हे सायकलनं अजनी चौकातून मेडिकल रुग्णालयाच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारनं त्यांना जोरदार धडक दिली। अपघातानंतर आरोपी चालकानं कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला। गंभीररित्या जखमी झालेल्या दुधराव पाटील यांना तातडीनं मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। धंतोली पोलिसांनी अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सध्या पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासलं जात असून आरोपी चालकाची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी तपास सुरू आहे। गोडाऊन समोर मागून येणाऱ्या एका स्विफ्ट कार क्रमांक MH 31FA 8089च्या चालकाने भरधाव वेगातून निष्काळजीपणे मोटरसायकल चालवून दुधनराव पाटील यांच्या सायकलला मागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना उपचारकामी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री 11:30 वाजेदरम्यान ते मरण पावलेले आहेत। त्यांचे नातेवाईक पवन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास करण्यात येत आहे।